नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव. तुम्ही पुढारी न्यूज बघताय. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाविजय मिळाला. या महाविजयामध्ये अनेकांच्या वाट्याला काही हजार काही शे मतांनी जिंकणं आलं, काहींच्या वाट्याला हरणं आलं. काही मोजकेच नेते हे असे होते ज्यांना खऱ्या अर्थानं महाविजय मिळाला आणि त्यातलंच एक नाव हे सुनील शेळके यांचं. सर्वाधिक लीड मिळवणाऱ्या आमदारांच्या यादीमध्ये ते टॉप 5 मध्ये आहेत. मावळमधनं ते दुसऱ्यांदा आमदार झालेले आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्या उमेदवारीपासून त्यांच्या निवडणुकीतल्या लढाईपर्यंत आणि या लढाईनंतरच्या विजयापर्यंत सगळेच किस्से हे राज्यभर चर्चेत राहिलेले आहेत. अगदी अलीकडेच अजित पवारांनी सुद्धा त्यांच्या विजयाचा किस्सा सांगितला. असे चर्चेतले आमदार सुनील शेळके हे आपल्यासोबत संवादासाठी आहेत. सुनील शेळके अर्थात सुनील अण्णा, पुढारी न्यूजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. महाराष्ट्राला तुमच्याकडनं हे ऐकायचं आहे की एवढे सगळे विरोधक तुमच्या विरोधामध्ये एकवटलेले होते. या निवडणुकीमध्ये असे काही बडे बडे नेते राज्यभर आहेत खरं तर, ज्यांचा काही शे काही हजार मतांनी काहींचा पराभव झाला, काहींनी निसट्टा विजय मिळवला. या सगळ्या वातावरणामध्ये सुद्धा सुनील अण्णांनी 1 लाखाहून अधिकचं लीड कसं मिळवलं? मागील 2019ला मावळच्या मायबाप जनतेने मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्यातूनच मी काम करण्याचा प्रयत्न केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांनी मावळच्या जनतेला एक शब्द दिला होता की मला तुम्ही आमदार निवडून द्या, मी चांगल्या पद्धतीने विकास कामांकरता निधी तुमच्या मतदारसंघामध्ये देईल. आणि तो दादांनी देखील शब्द पूर्ण केला. जवळपास 4158 कोटी रुपयाचा निधी माझ्या मतदारसंघामध्ये विकास कामांच्या माध्यमातून दिला आणि त्याच कामांच्या जोरावरती सर्वसामान्य जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतली. निवडणुकीमध्ये पुढारी वर्सेस सर्वसामान्य जनता अशी निवडणूक आपल्याला पाहायला मिळाली. अगदी त्यामध्ये सर्वसामान्य जनता ही ठामपणानं विकास कामांच्या जोरावरती माझ्या मागे उभी होती आणि ठराविक पुढारी मंडळी हे मग माझ्यापासून काही अंतरावरती किंवा मला सोडून एकत्रित झालेले आपल्याला पाहायला मिळालं. परंतु मावळ तालुक्याला विकास हा अत्यंत महत्त्वाचा होता आणि त्याच मुद्द्यावरती आम्ही निवडणूक सहजपणानं जिंकू शकलो. सुनील अण्णा, तुमच्या विरोधातल्या मावळ पॅटर्नची जोरदार चर्चा सगळ्या महाराष्ट्रभर खरं तर सुरू होती. मग आता प्रश्न असा पडतोय की या मावळ पॅटर्नला उत्तर देण्यासाठीचा सुनील अण्णांचा पॅटर्न नेमका कसा होता, त्या पॅटर्ननं कसं काम केलं, विकास कामं आणि प्रत्यक्षामध्ये लोकांमध्ये असलेला कनेक्ट, हे जे काही फॅक्टर्स आहेत त्यांनी तुमचा विजय कसा सोपा केला? नाही, मुळामध्ये तुम्हाला सांगतो, हा काही मावळ पॅटर्न नव्हता, हा पुढारी पॅटर्न होता. बरं. हा ठराविक मावळ तालुक्यातल्या पुढाऱ्यांनी पॅटर्न उभा केलेला होता. तो त्यांच्यासाठी केला होता आणि आम्ही सर्वसामान्य जनतेकरता 5 वर्ष जे काही काम केलं, मग ते कोरोनाची परिस्थिती असेल किंवा सर्वसामान्य म्हणत असताना गावगाड्यामध्ये वाड्यापाड्यामध्ये राहणाऱ्या माझ्या माणसांना विकास कामांच्या माध्यमातून रस्ते असतील, आरोग्याची सुविधा असेल, मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था असेल, रोजगार असेल, शेतीला जसे आपण वेगवेगळे जोडधंदे म्हणतो त्या धंद्यांना किंवा त्या व्यवसायाला देखील कशी चालना मिळेल, कसा त्यांना हमीभाव मिळेल, याकरता जे काही प्रयत्न केले त्यातूनच ही निवडणूक सर्वसामान्य जनता विरुद्ध पुढारी अशी मावळ तालुक्यातल्या जनतेने हातामध्ये घेतली. आणि त्याला मला एक सांगायला देखील समाधान वाटतं की मावळ तालुक्यात कुठल्याही दहशतीला किंवा कुठल्याही पैशाला बळी न पडता विकास कामांना प्राधान्य देणारी ही माझी मावळची जनता आपल्याला पाहायला मिळाली. सुनील अण्णा, निकालानंतर अनेकांच्या विजयातल्या लाडक्या बहिणींच्या योगदानाबद्दल सध्या राज्यभर बरीच चर्चा आहे. पण विशेषत्वानं तुमच्या बाबतीत बोलायचं झालं तर कायमच तुमच्या मतदारसंघामध्ये मावळमध्ये महिला वर्गाचा पाठिंबा तुम्हाला राहिलेला आहे आणि आतासुद्धा त्याचंच खरं तर प्रतिबिंब तुमच्या या सगळ्या 1 लाखाच्या लीडमध्ये दिसतंय. मला सांगा की महिलांचा मिळणारा हा आशीर्वाद, मतांरूपीचा आशीर्वाद, याला किती महत्त्व आहे? नक्कीच मला माझ्या मतदारसंघातील माई माऊलींचा खूप अभिमान आहे. महाराष्ट्रामध्ये एक सुनील शेळके असं उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल की संपूर्ण गावागावात वाड्यापाड्यावरती फिरून माझ्या महिला भगिनी घरातलं काम किंवा जे काही रोजगाराच्या माध्यमातून बाहेर व्यवसाय किंवा नोकरीला मोलमजुरी करणाऱ्या जाणाऱ्या महिला देखील माझा प्रचार करत होत्या आणि मला त्यांचा खूप अभिमान आहे की 1,34,000 महिला भगिनींनी मतदान केलं. त्यापैकी जवळपास 1,20,000 माझ्या माय माऊलींनी मला साथ दिली. फक्त मतदान नाही केलं तर माझा प्रचार देखील केला.
सुनील अण्णा आपलं काम करणार आहे, आपल्या घरातला आहे, आपल्या मुलासारखा आहे, आपल्या भावासारखा आहे, हे प्रत्येक घराघरामध्ये जाऊन सांगत होत्या. आणि मला त्यांचा खूप सार्थ अभिमान आहे. माझ्या माय माऊली माझ्या मागे ठामपणे उभे राहिल्या. सुनील अण्णा, आणखी एक गोष्ट आहे ज्याची सगळ्या महाराष्ट्रभर आता चर्चा आहे, ती म्हणजे तुमचा आणि दादांचा जो काही व्हिडिओ समोर आलेला आहे आणि त्यामध्ये दादांनी जो किस्सा सांगितला आहे पंतप्रधान मोदींच्या भेटीचा. मला सांगा की काय तो प्रसंग होता, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, त्यानंतरचे ते फोटो, त्यानंतरचा सगळा प्रचार. आता हा किस्सा आम्हाला दादांच्या तोंडून आम्ही ऐकलेला आहे, आम्हाला सुनील अण्णांच्या तोंडून तो किस्सा ऐकायचा आहे. त्यामध्ये काय झालं, मोदीजी ज्यावेळेला पुणे जिल्ह्यात सर्व ग्रामीण आणि शहरी अशी एक सर्व मतदारसंघातल्या महायुतीची सभा त्यांनी जाहीर केली आणि त्या सभेला सर्व उमेदवार त्या ठिकाणी उपस्थित होते. माझ्या ऑफिसमधनं काही डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी वेळेवरती पोहोचले नाही आणि म्हणून माझं नाव कमी केलं होतं. आणि दादांना मेसेज गेला की सुनील शेळके खाली उभा आहे तर त्याला स्टेजवरती घ्यायला लागेल. तर दादांनी मोदीजींना सांगितलं. त्यांची सिक्युरिटी जी आहे ते सांगत होते की आम्हाला पीएम ऑफिसमधनं जोपर्यंत नाव येत नाही तोपर्यंत आम्ही स्टेजवरती घेऊ शकत नाही. परंतु डायरेक्टली मोदीजींनी सांगितलं की नाही, सुनील शेळके म्हणजे दादांनी जे नाव सांगितलं त्यांना तुम्ही स्टेजवरती घ्या. त्यामुळे पीएम ऑफिसमधनं देखील कुठलंही नाव येण्याची वाट पाहिली नाही. मला डायरेक्ट त्यांनी स्टेजवरती घेतलं आणि मोदीजींचं भाषण सुरू होतं. ते संपल्यानंतर मला दादांनी सांगितलं की तू जाऊ नकोस, मला तुझी ओळख करून द्यायची आहे. मग मला मोदीजींची ओळख करून दिली आणि तो संपूर्ण व्हिडिओ तिथं खाली जे कोणी व्हिडिओ शूट करत होते त्यामध्ये तो सगळा घटनाक्रम शूट झाला. आणि नक्कीच मला मोदींची जी काही भेट मला मिळाली त्यातून माझ्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा सर्वसामान्य असतील त्यांनी देखील खूप ताकद देण्याचं मला काम केलं. शेवटी देशाचे पंतप्रधान ज्या वेळेला येत आहेत आणि त्यांची सहजरित्या भेट होणं एवढंही सोपं नाहीये. आणि त्यातूनही माझी भेट होताना मोदीजींनी मला सेकंड करणं, त्यांनी सांगितलं की सुनील म्हणजे आप तो चुन के आओगे लेकिन आने के बाद दिल्ली भी जरूर आना. मला अशाही पद्धतीने निमंत्रण दिलं निमंत्रण आणि त्यातूनही मला मोदींची भेट होणं हे खूप माझ्या दृष्टीनं माझं भाग्य समजतो. सुनील अण्णा, मोदीजींची तुमची झालेली भेट असेल ती घडवून आणणारे अजितदादा, दुसरीकडे विजयानंतर जेव्हा इतक्या मोठ्या लीडनं तुमचा विजय झाला तेव्हा स्वतःहून जवळ घेऊन कौतुक करणारे अजितदादा आणि सुनील अण्णा यांचं एक वेगळं बॉन्डिंग आहे जे महाराष्ट्रानं अगदी अलीकडे नाही आधीपासूनच सुद्धा बघितलेलं आहे. मला सांगा, हे जे बॉन्डिंग आहे अजितदादा आणि सुनील अण्णा यांच्यामधलं, ते बॉन्डिंग तुम्हाला आता मंत्रिपदापर्यंत नेणार का? मी तुम्हाला सांगतो की अजितदादांच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये मी उभा राहणारा कार्यकर्ता आहे. कारण दादांनी आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 35-40 वर्ष जे काही योगदान दिलं त्यामध्ये स्पष्टपणाची भूमिका घेतली आणि स्वतःसाठी नाही तर सर्वसामान्य कार्यकर्ता असेल, प्रत्येक धर्मातल्या, प्रत्येक समाजातल्या, प्रत्येक घटकापर्यंत कसा आपल्याला त्या प्रत्येकाला न्याय देता येईल ही भूमिका दादांनी सातत्यानं मांडण्याचा प्रयत्न केला. आणि दादांचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे की ज्या दादांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील नौका असताना 4,000 कोटी रुपयाचा जवळपास निधी माझ्या मतदारसंघामध्ये दिला. आणि ज्या काही दादांनी वेळोवेळी भूमिका घेतल्या त्या स्वतःच्या हितासाठी नव्हत्या किंवा पवार साहेबांना न विचारता किंवा पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता व्यक्तिगत दादांचा हा कधीच निर्णय नव्हता. त्यामुळे मला दादांचा अभिमान आहे की दादा जे काय करतायत ते सर्वांसाठी करतायत. आणि उद्याच्या काळामध्ये माझ्यासारख्याला मंत्रीपद मिळावं ही माझी अपेक्षा असण्यापेक्षा आदरणीय दादा हे मुख्यमंत्री व्हावे ही आमची भावना आहे. की मागील 5 वर्षापूर्वी फडणवीस साहेब देखील राज्याचे मुख्यमंत्री म्हणून 5 वर्ष त्यांनी कारभार सांभाळला. मागच्या 2.5 वर्ष शिंदे साहेबांनी देखील राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कारभार सांभाळला. आता महायुतीतले 3 प्रमुख नेते असताना त्यामध्ये दादाच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आणि दादा मुख्यमंत्री झाले म्हणजे आम्ही मंत्री झालो. बरं, नाही तुम्ही स्पष्टपणे बोलत नाहीये तुमच्या मंत्रिपदाबद्दल. म्हणजे मला आठवत आहे की जेव्हा 1 लाखाच्या वरती तुमचा लीड गेला तेव्हा दादांचा तुम्हाला फोन आलेला होता आणि त्या फोनवरती बोलताना सुद्धा तुमच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू होते. पत्रकार मंडळी तुम्हाला विचारत होते आता मंत्रीपद फिक्स आहे ना, तेव्हाही तुम्ही हात जोडले होते. काय बॉन्डिंग आहे हे ज्यामुळे दादांशी बोलताना सुनील अण्णांचे डोळे पाणावतात? दादांनी माझ्यासाठी म्हणजे मतदारसंघात मला पाहिजे ती मदत केली. म्हणजे जो काही निधी लागेल विकास कामांकरता सातत्यानं
आढावा घेणं, मोठमोठे प्रकल्प तालुक्यामध्ये देणं, हे दादांनी जेवढं मला केलं ते मी कधीच दादांचे उपकार म्हणा किंवा दादांनी जे काही माझ्या लोकांसाठी केले त्याची मला आजही जाणीव आहे. परंतु दादांच्या बाबतीत बोलत असताना की दादा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मला साथ देत होते. रात्री 2-2 वाजेपर्यंत सुद्धा मला फोन करून विचारायचे, सुनील काय अडचण आहे का, कुठं मदत लागतेय का. त्यामुळे दादांना असं वाटतं की सुनील सुद्धा निवडून आला पाहिजे. सुनीलला जे काही एकटं पाडण्याचा तिथल्या स्थानिक मंडळींनी प्रयत्न केलाय किंवा सुनील जो का आज मला एकटा पडलेला दिसतोय हे दादांना देखील योग्य वाटत नव्हतं. म्हणून दादा माझी सातत्यानं काळजी घेत होते, मला सातत्यानं विचारत होते. त्यामुळे दादांचा आणि मला निवडणुकीच्या निकालाच्या वेळेला फोन आला त्यामुळे नक्कीच मला थोडंसं मनामध्ये तो एक भावनिक क्षण होता किंवा दादा मी तुमचा शिलेदार विजय झालो, तुम्ही निश्चिंत राहा. सुनील अण्णा, पण आता सध्या जी काही राजकीय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये दिसते, मुख्यमंत्री पदावरनं ज्या काही वाटाघाटी होत आहेत त्यात अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा भूमिका समोर आलेली आहे. मात्र ती भूमिका अर्थातच कार्यकर्त्यांना कितपत पटली आहे नाही पटली हा खरं तर प्रश्न आहे. कारण दादांची मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा ही काही लपलेली नाही आहे. दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादांनी मुख्यमंत्री व्हावं ही भावनासुद्धा काही लपलेली नाही आहे, ती अर्थातच उघड आहे. अशाच सध्या जी काही परिस्थिती राज्याच्या राजकारणामध्ये आहे ती बघता काही स्कोप आहे, काही स्कोप असायला हवा, काही स्कोप करायला हवा, असं सुनील अण्णांना काय वाटतंय नेमकं हे सगळं बघता? नाही, हे बघा, शेवटी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना मी मगाशी सांगितलं की दादांनी महाराष्ट्राकरता 35-40 वर्ष हे आपल्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे. आणि बाकीचे प्रमुख नेते मंडळी हे मुख्य स्थानी म्हणजे मुख्यमंत्री म्हणून त्यांना देखील संधी मिळाली. आम्हाला हे वाटतं की प्रत्येकाला महत्वाकांक्षा असणं स्वाभाविक आहे. दादांनी देखील मुख्यमंत्री व्हावं, त्यांना देखील संधी मिळावी हीच आमची भावना आहे. सुनील अण्णा, म्हणजे तुम्ही जे म्हणताय, तुम्ही जो मुद्दा मांडताय त्यातनं म्हणजे मला असं लक्षात येतं आहे की आत्ता जी 2 नावं शर्यतीत आहेत, म्हणजे एक देवेंद्र फडणवीसांचं नाव आणि दुसरं शिंदे साहेबांचं नाव, त्या दोघांनाही एक एकदा मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे. त्यामुळे आता दादांना ती संधी मिळायला पाहिजे. नक्कीच मी म्हणजे शेवटी एक कार्यकर्ता म्हणून माझी मी भावना व्यक्त केली आहे. परंतु महायुतीतले वरिष्ठ नेते जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाचं आम्ही देखील स्वागत करूच. परंतु या प्रमुख दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली तशी आम्हाला असं वाटतं की आता दादांना देखील मिळावी. दादांकडे देखील एकदा नेतृत्व म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला पाहिजे आणि मुख्यमंत्री म्हणून दादांकडे जबाबदारी मिळाली तर नक्कीच दादा खूप अजून महाराष्ट्राला पुढे नेण्यामध्ये त्यांचं योगदान आहे, ते अजून देतील. बरं, एक शक्यता व्यक्त केली जाते की किमान 2-2 वर्ष दोघांकडे मुख्यमंत्रीपद आणि 1 वर्ष तरी अजित पवारांकडे मुख्यमंत्रीपद, अशी जी काही एक शक्यता किंवा असा जो काही फॉर्म्युला आहे किमान तो तरी फॉर्म्युला असायला हवा अशी भावना कार्यकर्ता म्हणून. नाही, असं कुठला फॉर्म्युला वगैरे पुढे आलेला नाहीये. बरं. अजून त्यावरती केंद्रीय नेतृत्व असतील किंवा महाराष्ट्रातले प्रमुख नेते असतील यांची संयुक्त बैठक होणं, त्यातून पुढचे 5 वर्ष आज मुख्यमंत्री पद एवढं महत्वाचं आहे अशातलं मला वाटत नाही. परंतु महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं जे काही एक हाती सत्ता दिली, एवढं मोठं बहुमत दिलं आणि त्या विश्वासानं पुढचे 5 वर्ष या महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्याची भूमिका या प्रमुख तिन्ही नेत्यांची आणि महायुतीतल्या प्रमुख प्रत्येक पदाधिकाऱ्याची किंवा विधिमंडळातल्या आमच्या सर्व सहकाऱ्यांची अपेक्षा ही सर्वसामान्य माणसाकडनं आहे. त्यामुळे आपण पुढचे 5 वर्षाचा मिनिमम प्रोग्राम ज्याला आपण म्हणतो तो ठरवून पुढचे 5 वर्ष काम केलं पाहिजे. अशा पद्धतीनं आता उद्याच्या काळात म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांच्याही एकत्रितपणानं महाराष्ट्र कसा पुढे जाईल हा विचार करूनच आता ही नेते मंडळी एकत्रितपणानं काम करतील. बरोबर आहे. अर्थात जनतेच्या विकासाचा मुद्दा, महाराष्ट्राच्या विकासाचा मुद्दा हा प्रामुख्यानं राजकारण्यांच्या अजेंड्यावरती असायलाच हवा. पण हे सगळं असताना सुद्धा मला तुम्हाला विचारायचं आहे की कोणत्या खात्याचं मंत्री होणं हे सुनील अण्णांना आवडेल? मतदारसंघासाठी, महाराष्ट्रासाठी सुनील अण्णांच्या डोक्यामध्ये नेमकं काय आहे? अर्थातच कसं राजकारण तुम्ही पुढे नेणार आहात? मला जर संधी मिळाली तर मी तुम्हाला सांगतो, मी सर्वसामान्य आदिवासी माझा समाज आहे त्या समाजाकरता सुद्धा मी काम करेल. माझ्या दलित समाज किंवा माझ्या मागासवर्गीय समाजाकरता देखील मी चांगलं काम करेल. मला सर्वसामान्य जनतेत काम करायला आवडतं. मला असं कुठलंही महत्त्वाचं खातं मिळावं किंवा प्रमुख खात्यावरती मला जबाबदारी मिळाली पाहिजे किंवा मला मंत्रिपद मिळालं पाहिजे असंही नाहीये. परंतु जर मिळालं तर मला सर्वसामान्य जनतेकरता जे काम करता येईल ते मला नक्कीच जबाबदारी मिळावी. तुमच्या मतदारसंघामध्ये मावळचा जर का आपण विचार केला तर लोणावळ्यासारखं मोठं पर्यटनाचं केंद्र आहे, त्याचबरोबर देहूसारखं
आध्यात्मिक केंद्रसुद्धा आहे, शिवाय गडकिल्ल्यांच्या रूपानं ऐतिहासिक वारसेसुद्धा आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी बघता मतदारसंघामध्ये विकास कामांच्या दृष्टीनं काय प्लॅनिंग तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि आता पुढच्या या सगळ्या काळामध्ये कसं हे सगळं प्लॅनिंग प्रत्यक्षामध्ये तुम्ही उतरवणार आहात? मागच्या 5 वर्षामध्ये जे काही तालुक्यामध्ये टुरिझम करतात, म्हणजे ज्याला आपण पर्यटन करतात, जे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प आले ते प्रकल्प पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये पूर्ण करणं. मग त्यात ग्लास स्कायवॉकसारखा एक मोठा जवळपास 350 कोटी रुपयाचा प्रकल्प मंजूर झाला, त्याची टेंडरची प्रक्रिया पूर्ण झाली, त्याला पूर्ण करणं, म्हणजे ते काम पूर्ण करून तिथं ॲक्टिव्हिटी सुरू करणं हे पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये आमचं महत्त्वाचं टार्गेट असेल. त्याचबरोबर तीर्थक्षेत्र म्हणत असताना आई एकविरा देवीचं तीर्थक्षेत्र आहे, संत तुकाराम महाराजांचं तीर्थक्षेत्र आहे, संत जगनाडे महाराजांचं तीर्थक्षेत्र आहेत, असे अनेक तीर्थक्षेत्र आहेत, लेणे आहेत, गड किल्ले आहेत. याचं देखील संवर्धन करणं, तिथं कशा पद्धतीनं पर्यटक किंवा अनेक वेगवेगळ्या राज्यभरातून नागरिक येतील याकरता नक्कीच आम्ही पुढील काही वर्षामध्ये काम करून तिथं देखील एक चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट करू. शेवटी मावळ तालुका हा टुरिझमचा हब चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे, टुरिस्ट आकर्षित झाले पाहिजे, याकरता आम्ही चांगल्या सुखसुविधा देण्याची काम पुढील काळामध्ये करणार आहोत. त्याचबरोबर तीर्थक्षेत्र देखील त्याच पद्धतीने विकसित करणं. इंडस्ट्री महत्त्वाचं की आमच्या भागामध्ये अनेक उद्योग व्यवसाय येत आहेत, त्या ठिकाणी अजून कशी इंडस्ट्री वाढेल, स्थानिक भूमिपुत्रांना कसा रोजगार मिळेल, मग तो मावळ तालुक्यातला असेल किंवा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातला असेल, त्या प्रत्येकाला कसा न्याय देता येईल ती देखील आमची भूमिका असणार आहे. त्याचबरोबर शेती व्यवसाय हा देखील त्या ठिकाणी एक महत्त्वाचा आहे. पिंपरी चिंचवड पुणे लगत असलेली शहरं आहेत आणि त्यांना दुधाच्या माध्यमातून एक चांगला दुग्ध व्यवसाय हा कसा वाढेल, किंवा आमच्या इथं असलेलं महत्त्वाचं इंद्रायणी भाताचं पीक, या इंद्रायणी भाताला देखील चांगलं कसं महत्त्व देता येईल, असे अनेक तिथं काम करता संधी आहेत. आणि पुढील काळामध्ये या सगळ्याचीच व्यवस्था किंवा सगळ्यांनाच बरोबर घेऊन, सर्व घटकांना बरोबर घेऊन एकत्रितपणाने काम करणं हे देखील माझ्या दृष्टीनं मोठं आव्हान आहे आणि ते घेऊनच काम करणार हा देखील मी तुम्हाला विश्वास देतो. अगदी सुनील अण्णा, जेव्हा आपण विकास कामांविषयी बोलतोय तेव्हा विकास कामं म्हटली की निधी आला, निधी मिळवणं म्हटलं की तिजोरीच्या चाव्या आल्या. मागच्या वेळेला तिजोरीच्या चाव्या या अजितदादांकडे होत्या, त्यामुळे अर्थातच भरभरून निधी मिळाला. मी चुकत नसेल तर 3 वर्षामध्ये साधारणपणे 4,000 कोटींची कामं विकास निधी तुमच्या सगळ्या मतदारसंघामध्ये आला. यावेळेला सुद्धा म्हणजे अर्थातच मुख्यमंत्री पदाची मागणी कार्यकर्ते म्हणून तुमची आहेच, पण यावेळेला सुद्धा अर्थ खातं हे दादांकडेच राहावं आणि पर्यायानं तिजोरीच्या चाव्या पुन्हा एकदा दादांकडेच राहाव्या अशी अपेक्षा असेल. दादांकडं महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या किमान 5 वेळा ह्या सरकारमध्ये मिळाल्या, मागच्या काही सरकारमध्ये आणि या आत्ता देखील. शेवटी दादा एक परफेक्ट काम करणारा नेता आहे. त्यांनी जो शब्द देतील किंवा म्हणजे आपण कायदेशीरपणानं जिथं योग्य आहे तेच करणार, जिथं बेकायदेशीर तिथं अजिबात हात न लावणारा नेता, डिसिप्लिन असलेला म्हणजे असा एक नेता असताना नक्कीच एक चांगल्या पद्धतीचं सुसज्ज नियोजन दादांच्या माध्यमातून केलं जातं. आणि दादांकडं जर अर्थमंत्री खातं मिळालं तर नक्कीच पुढील काळामध्ये प्रत्येकालाच न्याय देण्याची भूमिका दादा ठेवून काम करतात. त्यांना मला तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. मावळ पॅटर्नच्या निमित्तानं, मावळ पॅटर्न त्याला तुम्ही पुढारी, मावळमधल्या पुढाऱ्यांचा पॅटर्न असं तुम्ही म्हणताय. मला सांगा, आता निवडणूक झालेली आहे, निवडणुकीमध्ये जे काही झालं ते झालेलं आहे, त्याच्यानंतर तुमचा विजय झालेला आहे. आता सुनील अण्णा त्यांच्या निवडणुकीतल्या विरोधकांकडे कसं बघतात, त्यांच्याविषयीची तुमची भूमिका कशी असणार आहे मुळात? आणि निवडणुका झाल्या, आता निवडणुकीमध्ये जे काही आरोप प्रत्यारोप त्यांनी केले मी ते सगळं सोडून दिलं. त्यांनी ज्या पद्धतीने राजकारण केलं, सर्वसामान्य माणसांवरती दहशत करणं किंवा त्रास देणं, ह्या गोष्टी भविष्यात परत होऊ नये. आपण सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून आपण काम केलं पाहिजे. शेवटी तालुक्याला जर आपल्या पुढे न्यायचं असेल, सर्वसामान्य जनतेला जर आपल्याला न्याय द्यायचा असेल, तालुका विकसित करायचा असेल, तर मी मनामध्ये कुठल्या आता किंतु परंतु न ठेवता सर्वांना बरोबर घेऊन जाणं ही खऱ्या अर्थाने माझी जबाबदारी असणार आहे. परंतु त्यांनी देखील 2 पाऊल मागे येऊन आता ठीक आहे, आता जनतेनं सुनील शेळकेंना स्वीकारलंय, आपण देखील स्वीकारून पुढील काळामध्ये कशी साथ देता येईल हा त्यांनी देखील विचार करायला पाहिजे. शेवटी पद हे काय कायमस्वरूपी नसतं, परंतु पदावरती आल्यावरती 5 वर्षाचा जो काय आपल्याला संविधानानं कार्यकाळ दिलेला आहे त्या काळामध्ये आपण चांगलं काम करण्याकरता नक्कीच मी सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याचा माझा प्रयत्न असेल. म्हणजे मावळमध्ये
सुनील अण्णांचा विकासाचा पॅटर्न दिसणार आहे पुढच्या काही काळात? नक्कीच मी तुम्हाला सांगतो, मागच्या 4-5 वर्षामध्ये जी काही कामं केली त्याच कामांच्या जोरावरती माझ्यावरती जनतेने विश्वास ठेवला आणि त्यापेक्षा अधिक मताधिक्य दिलं. त्यामुळे आता माझ्याकडनं देखील माझ्या जनतेच्या अधिक अपेक्षा वाढलेल्या आहेत किंवा त्यांच्या देखील माझ्याकडनं पाण्याच्या अपेक्षा अधिक आहेत. त्यामुळे मला अधिक जोमानं काम करावं लागेल, अधिकचा निधी आणावा लागेल आणि विकास कामं करताना सर्वांना बरोबर घेऊन जाणं हीच माझी पुढील 5 वर्षाची जबाबदारी असणार आहे. आणि हा विकास आणताना लाल दिव्याची गाडी पण सोबत असेल तर क्या बात आहे. नाही, मी तुम्हाला सांगतो की आता त्यामध्ये मी जास्त बोलणं किंवा मला पाहिजे असं मला बोलणं योग्य वाटत नाही. परंतु माझ्या पक्षातले वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील. जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाचं मी स्वागत करेल. बरं तुम्ही थोडं राखून बोलताय, मला कल्पना आहे या सगळ्याची. अर्थात कारण वाटाघाटी सगळ्या राजकारणामध्ये सुरू आहेत. पण सुनील अण्णा, धन्यवाद या संवादांसाठी. तुमच्या अपेक्षांची पूर्तता हो ही खरं तर सदिच्छा, शुभेच्छा तुम्हाला. आणि तुमच्या अपेक्षांची पूर्तता झाल्यानंतर मतदारसंघातल्या, महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेच्या अपेक्षांची ही पूर्तता तुम्ही झोकून काम करून कराल अशी अपेक्षा आम्ही अर्थातच पत्रकार म्हणून बाळगतो. धन्यवाद या संवादासाठी आणि पुन्हा एकदा शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार, धन्यवाद, थँक्यू सो मच. तुर्तास इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.